आपल्याला माहिती आहे सर्वांना, माझ्या हातामध्ये काय आहे? मेरू श्रीयंत्र. आज श्रीयंत्राविषयी मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. कारण मला लगातार सर्वांचे प्रश्न असतात की ताई, श्रीयंत्राविषयी आम्हाला सांगा. सुख समृद्धी वैभव देणारी लक्ष्मी माता असते. जय लक्ष्मी माता. तर आज आपण लक्ष्मी मातेच्या श्रीयंत्राविषयी बोलणार आहे. यंत्र म्हणजे काय आहे आणि हे आपल्यावर काय काम करतं? मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. मी लगातार आपल्या सगळ्यांना मनी पॉवर, हिलिंग पॉवर जी आपली पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करत असते. मग आज माझ्याकडे श्रीयंत्र आलेलं आहे. एका जणांची ऑर्डर आहे, आपले क्लायंट आहेत, त्यांना चांदीमध्ये मेरू श्रीयंत्र पाहिजे होतं आणि खूप सुंदर प्रकारे कारागिरीने बनवून दिलेलं आहे. तर खूप जण विचारतात की फोटो फ्रेम ठेवायची, आजकाल ते तांब्यामध्ये मिळतात ते ठेवायचे, की कोणतं श्रीयंत्र ठेवायचं. जर तुमच्यामुळे होत असेल तर तुम्ही चांदीचं अशा प्रकारे श्रीयंत्र बनवून घ्या तुमच्याकडनं. आणि पण याला ब्राह्मणाच्या हाताने पण सुद्धा एक वेळा सिद्ध करून घ्या, कोणी असेल तुमच्या आजूबाजूला. पण आता हे यंत्र आपल्यावर काय काम करतं आणि यंत्र म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हर एक देवाचं एक काही ना काही म्हणजे म्हणतात ना की साधन असते. त्यांच्या हातामध्ये एक त्यांची स्वतःची एक वेगळी एनर्जी. हनुमानजी म्हटलं तर गदा येईल आणि शंकर भगवान म्हटलं तर डमरू येईल. त्यांचा तो त्रिशूल येतो, बरोबर. अशा प्रकारे हर एक देवाचं काही ना काही असतं. मग लक्ष्मी मातेचा मेरू श्रीयंत्र हा जो मेन पॉईंट आहे, मध्ये आपल्या सगळ्यांना दिसत असेल, इथे बिंदू आहे. म्हणजे आपल्या बॉडीचे 7 चक्रा सुद्धा याच्यामध्ये आहे. आणि मेन म्हणजे आद्य चक्रा, आपलं मस्तिष्क असतं. इथनंच सगळे विचार, थिंकिंग आपल्या मनामध्ये जातात. आपलं मन खुश असेल तर मग आपल्याला असं वाटतं की मी आता ही गोष्ट बोलायला पाहिजे. पण तसं तर आपल्यासोबत होत नाही. वाणी चांगली नाही, सरस्वती माता टिकणार नाही. आणि असं म्हणतात ना की तुम्ही तुमच्याकडे पैसा असेल पण तरी तुम्हाला समजत नाही कसा खर्च करावा, या कोणाकडे मनीच येत नाही, तर आपले कर्म कुठेतरी चुकतात. मग हे यंत्र आपल्याला, जेव्हा तुम्ही यंत्र तुमच्या घरात स्थापित करता, तुमच्या तिजोरीमध्ये ठेवता, तर यंत्र त्याच्यावरती 100% काम करतं. म्हणून ज्यांना पण वाटते की लक्ष्मी मातेचं मेरू श्रीयंत्र घरात ठेवा, होत असेल तर चांदीमध्ये घ्या, नसेल तर तुम्हाला तांब्यामध्ये, पंचधातूमध्ये पण आजकाल मिळतं. दर शुक्रवारी याचा अभिषेक करायचा दुधाने, थोडंसं गुलाबजल टाकायचं, गुलाबाचं इत्तर, गुलाबाच्या पाकड्या, ते तीर्थ तुम्ही स्वतः थोडंसं प्या, अंगावर शिडका. लेडीज पण जेव्हा करतात तर त्यांचं सौंदर्य खुलून दिसत असतं घरामध्ये. आणि होत असेल तेवढं कमलगठ्ठ्याच्या माळीने ओम लक्ष्मी नारायण नमाची चॅन्टिंग करत जा. आता तिसरी गोष्ट, नेहमी लगातार दरिद्रता, काया पालट न होणे, अशा लोकांनी तर पहिले यंत्र ठेवा. तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे तुमच्यावर काम करतं. आता डॉक्टर म्हणतात ना तुम्हाला की तुम्ही प्रोटेक्शन ठेवा, ही टॅबलेट्स घ्या, तुम्हाला काही होणार नाही. तशा प्रकारे यंत्र काम करतं. पण जेव्हा तुम्ही यंत्र ठेवता, तर होत असेल तर रोज सेवा झालीच पाहिजे. गुलाबाचं इत्तर तुमच्याकडे असलंच पाहिजे आणि तुपाचा दिवा लावूनच तुम्ही रोज सेवा करायची. आणि कुंकुमार्चन सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही याच्यावर करू शकता. किती चांगलं ना. यंत्र कधीही आपल्या 7 असो बिमाऱ्या, 8 असो, कित्येकही असो, तर दूर करते. मनामध्ये श्रद्धा आणि कर्म सुद्धा याच्यासोबत चांगले पाहिजे. ज्यांना पण कोणाला मेरू श्रीयंत्र माझ्याकडनं चांदीमध्ये पाहिजे असेल, प्लस सिद्धी मिळेल, तर तुम्ही आजच मला तुमची जी ऑर्डर आहे ते मला माझ्या स्वामी रिअलायझेशन नंबरवर मेसेज करू शकता. आणि बघा, जेव्हा पण मी तुम्हाला कोणतीही रेमेडी देते तर हिलिंग पॉवरनी घ्या. तुमची पण पॉवर तेवढी पॉझिटिव्ह पाहिजे. मी जेवढ्या पॉवरनी देते तेवढी तुमची असली पाहिजे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.